आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। बहुप्रतीक्षित मान्सून आता अखेर मुंबईच्या वेशीवर आलाय। पुणे अलिबाग पर्यंत मान्सूनने आगेकूच केलेली आहे आणि पुढल्या काही तासांमध्ये मान्सून मुंबईमध्ये धडकणार आहे अशी माहिती मिळते। राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता सर्व नागरिकांना आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे। पुढील काही तासात मुंबईमध्ये मान्सून दाखल होणार आहे। 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा एकदा प्रगती केली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मान्सून पोहोचलाय। आज मुंबईमध्ये तो दाखल होईल। सातारा सोलापूर ओलांडून मान्सूनने पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी पुणे शहरासह अहिल्यानगरातील श्रीगोंदा कर्जत जामखेड तसंच मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेडचा भाग व्यापलाय। तर मान्सून आता मुंबईमध्ये दाखल होणार आहे। मात्र विदर्भामध्ये मात्र उन्हाचा कडाका कायम आहे। आणखी या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। राज्यात अखेर मान्सूनने जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना दिलासा दिलाय। नाशिक धुळे नंदुरबार जालना अकोला चंद्रपूर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज पावसाने दमदार हजेरी लावली। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे शाळेचे आवार पूर्णपणे जलमय झाले। तर लासलगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। धुळे नंदुरबार जालना या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। अकोल्यामधल्या आलेगावमध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावर पावसाचं पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उष्णतेचा कहर कमी झालाय। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। डोंबिवलीमध्ये सुद्धा पाऊस झालाय। एकूणच राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस बरसलेला आहे। लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचं वातावरण दिसतंय। पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। सध्या पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत। लासलगावमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह लासलगावमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। महत्त्वाची बातमी आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। तर नाशिकमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह येवल्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावलेला आहे। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे। मात्र आता पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे। येवल्यातली ही दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पाऊस होतोय। प्रदीर्घ प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना करावी लागली, मात्र आता पुन्हा एकदा सर्वत्र पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। जर चांगला पाऊस झाला, पेरणी योग्य पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पेरणी सुद्धा करता येणार आहे। चंद्रपुरातून महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे। जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस बरसलेला आहे। या पावसामुळे तिथल्या नागरिकांना आणि त्याचबरोबर बळीराजाला सुद्धा दिलासा मिळालाय। तरी चंद्रपुरातली सुद्धा आपण एक दृश्य पाहतोय। उन्हाच्या कडक झळांनंतर आता चंद्रपुरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय।